नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, बजेट बघितलं. बजेटविषयी आपण बजेट बनवण्याची प्रोसेस कशी होती, म्हणजे बजेट कशा प्रकारे बघायचं, बनवायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या आपण बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण कोणता घेतला होता घटक मागच्या लेक्चरला. ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी काय करा, एकदा मागचं लेक्चर काय करा बघा, मग तुम्हाला हे लेक्चर काय होईल समजेल. आपण काय बघितलं होतं, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट बघितलं, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, ही म्हणतो वार्षिक वित्तीय विवरणपत्रक बघितलं होतं. कोणत्या कलमानुसार? कलम 112. कलम 112 नुसार आपण काय बघितलं होतं, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा वार्षिक वित्तीय विवरण. त्याच्यामध्ये दोन पार्ट येतात, बजेटचं दोन पार्ट असतात बनवण्यासाठी. एक पार्ट कोणता बजेट असतं, महसुली बजेट, आणि दुसरं कोणतं, भांडवली बजेट. महसूलमध्ये काय, महसूलमध्ये किती प्राप्ती झाली, महसूलमध्ये किती खर्च झाला, हे महसूलमध्ये आलं. भांडवलमध्ये काय येणार, भांडवलमध्ये किती प्राप्ती झाली, भांडवलमध्ये किती खर्च आला. आपण बघत होतो बघा, महसूलमध्ये प्राप्तीमध्ये करामध्ये किती आली किंवा विदाऊट कर, नॉन टॅक्समध्ये किती आली, कर न आकारता किती प्राप्ती झाली. करामध्ये असेल तर प्रत्यक्ष कर असतील, अप्रत्यक्ष कर असतील. नॉन टॅक्स असेल तर काय, वस्तू सेवा विकून सरकारला किंवा विविध वेगवेगळ्या मार्गाने जो विदाऊट टॅक्सच्या संदर्भात आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरला वगैरे. हे नॉन टॅक्समध्ये ही झाली काय, भारत सरकारची महसुली प्राप्ती. मग दुसरा काय, महसूलमध्ये खर्च किती झाला. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, भारत सरकारने काही ही घेतलेलं असेल, लोन घेतलेलं असेल, आणि त्या लोनवर काय करावं लागतं, भारत सरकारला व्याज द्यावं लागतं. मग हे व्याज कशामध्ये आपण काउंट करत होतो, महसुली खर्चामध्ये काउंट करत होतो. नंतर सबसिडी असेल, परत सबसिडी म्हणजे जे योजना चालवल्या जातात वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये काय करावं लागतं, भारत सरकारला सबसिडी द्यावी लागते. ही सबसिडी बी कुठं, महसूल खर्चामध्ये. आता बघा, ग्रँट बी द्यावं लागते, ग्रँट, हां इथं बघा, आता ग्रँट द्यावं लागते. ग्रँट कुणाला द्यावं लागते, वेगवेगळ्या, आपलं राज्य सरकारला दिली, विदेश सरकारला दिली, भारत सरकारने. ग्रँटची रक्कम ही परत माघारी येत नाही. ग्रँट दिलेली एकदा दिलीच असते ती. म्हणजे मग ही ग्रँट दिली जाते, राज्य सरकारला देतं. राज्य सरकार ती वेगवेगळ्या काय करतं, मग पुढं पंचायत राज इन्स्टिट्यूट असतील, म्हणजे पंचायत राज, म्युन्सिपालिटी, ह्यांना काय करली जाते, ती ग्रँट दिली जाते, ग्रँटची रक्कम जाते. मग भारत सरकारने अशा प्रकारची जी ग्रँट दिलेली आहे ही कशामध्ये, महसूल खर्चामध्ये आली. डेपन्समध्ये असेल किंवा इतर बाकी गोष्टी आपण घेतल्या होत्या. नंतर भांडवलमध्ये प्राप्ती असेल तर डेप्ट, कर्ज घेऊन भारत सरकारला जो पैसा मिळाला असेल त्याच्यामध्ये भारत सरकारने अंतर्गत कर्ज घेतलेली असतील, बाह्य असतील. नॉन डेप्ट म्हणजे कसं, विना कर्ज घेता, जसं भारत सरकारने कुणाला लोन दिलं असेल, राज्य सरकारला किंवा विदेश सरकारला, ते लोन रिकव्हर झालं असेल, निर्गुंतवणूक करून काय भारत सरकारला पैसा आला असेल, ही झाली कशी, भारत सरकारची भांडवली प्राप्ती. भांडवली प्राप्ती सहसा कशी असते, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीची असते भांडवल प्राप्ती किंवा खर्च जो असतो तो. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एक भांडवल तयार केलं जातं, म्हणजे हॉस्पिटल असेल, ब्रिज असेल, हायवे असेल, भांडवल तयार होतं. ह्याच्यामध्ये असं कुठं भांडवल वगैरे तयार होतंय का, नाही होत. बघा, भांडवल होतंय का, व्याज, ह्याच्या व्याज, पूर्वीचं लोन घेतलं त्याच्यावर व्याज दिलं, इथं भांडवल तयार झालंय काय, नाही. भांडवल म्हणजे काय, तर काय ना काय तर तुम्ही गुंतवणूक केलेली आहे, तिथं भांडवल तयार झालेलं आहे. जसं ब्रिज असतील, रेल्वे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा शाळा, हॉस्पिटल, हे तयार झालेले आहे. आणि परत भारत सरकारने वेगवेगळ्या लोन दिलेलं आहे, कुणाला राज्य सरकारला दिलेलं असेल किंवा विदेश सरकारला दिलेलं असेल, ही बी कशामध्ये आपण केलं होतं, काउंट भांडवली खर्चामध्ये केलं होतं. आता आपल्याला आज समजून घ्यायचं आहे म्हणजे तूट आणि तुटीचे प्रकार. तुम्हाला हा चार्ट पहिल्यांदा माहीत पाहिजे. हा चार्ट माहीत असेल तर तुम्हाला काय समजेल, तूट आणि तुटीचे प्रकार म्हणजे काय हे तुमच्या काय होईल, लक्षात येईल. आता पहिली तूट आपण बघणार आहोत. पहिली तूट म्हणजे, आता हे समजून घेण्यासाठी, जर भारत सरकारचा इन्कम म्हणजे ही प्राप्ती बघा, भारत सरकारचा इन्कम हा खर्चापेक्षा जास्त असेल, भारत सरकारचा जर इन्कम हा खर्चापेक्षा जास्त असेल तर त्या बजेटला म्हटलं जातं अधिशेष बजेट, किंवाच आपण काय म्हणतो त्याला, सरप्लस बजेट. सरप्लस बजेट म्हणजे काय, भारत सरकारचा इन्कम हा खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हटलं जातं, अधिशेष बजेट किंवा सरप्लस बजेट. आता दुसरं बघा, ही झालं अधिशेष बजेटच्या बाबतीत. दुसरं एक बजेट असतं, भारत सरकारचा इन्कम आणि खर्च हा जवळजवळ इक्वल असेल तर ह्या बजेटला म्हटलं जातं बॅलन्स बजेट. बजेट कसं आहे, आपण म्हणतो अर्थसंकल्प कसा बॅलन्स आहे, जर संतुलित किंवा समतोल म्हटलं तरी चालेल. समतोल अर्थसंकल्प आहे. कसा, समतोल अर्थसंकल्प आहे. कधी, ज्यावेळेस भारत सरकारचा इन्कम आणि खर्च काय असेल, समान असेल, त्यावेळेस त्या अर्थसंकल्पाला काय म्हटलं जातं, समतोल अर्थसंकल्प. पहिला कोणता इन्कम जास्त असेल कशापेक्षा, खर्चापेक्षा, तर त्याला काय म्हटलं जातं, अधिशेष बजेट किंवा अधिशेष अर्थसंकल्प. आता दुसरी गोष्ट बघा, जर इन्कम हा कमी असेल कशापेक्षा, खर्चापेक्षा, तर ह्याला म्हटलं जातं तुटीचा अर्थसंकल्प.
भारत सरकारचा अर्थसंकल्प कसा आहे, तुटीचा आहे. भारत सरकारचा इन्कम कमी आहे आणि भारत सरकारचा खर्च काय आहे, जास्त आहे. ह्या अर्थसंकल्पाला आपण काय म्हणतो, तुटीचा अर्थसंकल्प. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला ह्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्येच आपल्याला काय बघायचे आहेत, वेगवेगळे तुटीचे प्रकार काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत. मग आता हे तुटीचे प्रकार बघा घेत असताना 3 प्रकारचे बजेट पडतात. मी सांगितलं बजेटचे टाईप कोणते कोणते. पहिलं असतं ते अधिशेष बजेट, सरप्लस बजेट. त्याच्यामध्ये भारत सरकारचा इन्कम काय असतो, खर्चापेक्षा जास्त असतो. दुसरा टाईप कोणता मी सांगितलं होता तुम्हाला, समतोल बजेट किंवा समतोल अर्थसंकल्प. त्याच्यामध्ये खर्च आणि इन्कम काय असतो, इक्वल असतो. आणि तिसरा कोणता, भारत सरकारचा इन्कम हा काय असतो, कमी असतो कशापेक्षा, खर्चापेक्षा. आणि हा झाला तुमचा काय, तुटीचा अर्थसंकल्प किंवा डेफिसिट बजेट असं सुद्धा म्हटलं जातं त्याला. मग बघा तुटीचा अर्थसंकल्प बघत असताना मग भारत सरकारचे वेगवेगळे तुटीचे प्रकार पडतात बघा. आता ह्याच्यामध्ये पहिली तूट आपल्याला बघायची ती म्हणजे महसूल तूट. महसूल तूट म्हणजे काय, ही बघा महसूलमध्ये प्राप्ती झाली आणि महसूलमध्ये काय झाली, खर्च झाली. महसूल तूट म्हणजे काय, महसूल खर्च वजा महसूलमध्ये झालेली प्राप्ती. मग ह्याच्या आधारावर काय काढली जाणार, महसूल तूट. मग ठरवली जाणार महसूल तूट किती आहे वगैरे काय केली जाणार, ठरवली जाणार. कशामध्ये, महसूलमध्ये खर्च किती आहे वजा महसूलमध्ये प्राप्ती. ही जर प्लस मायनस केलं तर किती काय मिळणार तुम्हाला, महसूल तूट मिळाली जाईल. आता दुसरी बघा, मी इथं लिहितो प्रभावी महसूल तूट. प्रभावी महसूल तूट हे म्हणजे काय समजून घ्यायचं आपल्याला. प्रभावी महसूल तूट म्हणजे काय, तर महसूल तूट किती आली या, ती तुमची जी काय महसूल तूट आलेली आहे ती, त्याच्यातनं वजा काय करायचं बघा. इथं मी सांगितलंय महसूलमध्ये भारत सरकारचा खर्च आहे. कशामध्ये, पूर्वीचं घेतलेलं लोन आहे त्याच्यावर काय करतं भारत सरकार, व्याज देतं. परत सबसिडी असेल त्याच्यावर बी काय सबसिडी दिल्या जातात. ही झाला महसूलचा खर्च झाला. परत ग्रँट दिली जाते बघा. आता इथं तिसरा गोष्ट कोणती सांगितली तुम्ही तुम्हाला, ग्रँट देतं. कुणाला देतं, राज्य सरकारला देतं भारत सरकार. परत आणखी पंचायत राज इन्स्टिट्यूट असतील, पंचायत राज वगैरे यांना बी काय केली जाते, ग्रँट दिली जाते. आणि सपोज एखाद्या पंचायतीला हे ग्रँट मध्ये पैसा दिला, भारत सरकारने ह्या पंचायतीला काय केलेला आहे, ग्रँट मध्ये पैसा दिलेला आहे. मग हा पंचायतीला दिलेला ग्रँट मध्ये पैसा दिलेला हा पंचायतीनं काय केलं, हॉस्पिटल बांधण्यासाठी यूज केला, शाळा बांधण्यासाठी यूज केला. काय झालंय बघा तयार इथं, पंचायतीला ग्रँट मध्ये कुठं दिलेला आहे हा खर्च, कशामध्ये, महसूलमध्ये. आणि महसूलमध्ये दिलेली ही ग्रँट जी आहे ही कशासाठी पंचायतीने सपोज यूज केली, कशामध्ये, हॉस्पिटल बांधण्यासाठी किंवा शाळा बांधण्यासाठी काय केली, ही ग्रँट काय केली, ग्रँटची रक्कम त्या पंचायतीने यूज केली. म्हणजेच इथं काय झालं, भांडवल तयार झालं. येतं का लक्षात, इथं काय झालं, भांडवल तयार झालं. मग ही भांडवली खर्चामध्ये पाहिजे होतं, इथं कसं काय, मग हा प्रश्न आहे ना. हे कुठं पाहिजे होतं, भांडवली खर्चामध्ये पाहिजे होतं. इथं काय झालं, हॉस्पिटल शाळा पंचायतीने बांधली. म्हणजे असा जो खर्च आहे बघा, इथं ऍक्च्युली खर्च कुठं इथंच काउंट केला जातो तो, परंतु असा खर्च काय जो भांडवल तयार करण्यासाठी वापरली गेलेली ग्रँट बघा, भांडवल तयार करण्यासाठी वापरली गेलेली ग्रँट ही महसूल तूट मधून वजा केली तर आपल्याला काय मिळेल, प्रभावी महसूल तूट. भांडवल तयार करण्यासाठी वापरलेली ग्रँटची रक्कम. ही जर वजा केली तर काय मिळेल तुम्हाला, प्रभावी महसूल तूट. म्हणजे आलं लक्षात तुमच्या, महसूल तूट म्हणजे काय, महसूल खर्च वजा काय महसूलची प्राप्ती किती झाली, ही झाला काय तुमची महसूल तूट झाली. आणि प्रभावी महसूल तूट म्हणजे काय, महसूल तूट वजा ही जी ग्रँटची रक्कम आपण ह्याच्यामध्ये महसूल खर्चामध्ये काउंट करत होतो त्याच्यापैकी जेवढी रक्कम ही अशी पंचायत राज वगैरे यांना ग्रँट दिली असेल, त्यांनी काय भांडवल तयार करण्यासाठी वापरले असेल किंवा राज्य सरकारने वगैरे, ती काय करायची याच्यामधून वजा केली तर आपल्याला काय मिळेल, प्रभावी महसूल तूट. ही झाली काय, प्रभावी महसूल तूट झाली. आता बघा नंतर बजेट तूट किंवा अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, एकूण खर्च वजा एकूण प्राप्ती. एकूण खर्च काय येणार, महसूल मधला खर्च आणि भांडवली खर्च हा काय झाला तुमचा, एकूण खर्च झाला. वजा काय, एकूण प्राप्ती कोणती, महसूल मध्ये झालेली प्राप्ती आणि भांडवल मध्ये झालेली प्राप्ती, ही काय तुमची एकूण प्राप्ती. एकूण खर्च वजा एकूण प्राप्ती ही केलं तर ही किती येईल, 0 येईल. कारण भारत सरकार तेवढं कर्ज घेतं जेवढं
त्यांना काय आहे, त्यांच्यात म्हणजे एक प्रकारे कमी पडतंय तेवढं काय केलं जातं, भारत सरकार कर्ज घेतं. म्हणजे एकूण प्राप्ती जेवढी आहे तेवढीच काय झाली, ही कसं काय झालं, म्हणजे झिरो कशी काय, अर्थसंकल्पीय तूट झिरो कशी काय आली, कारण भारत सरकारने काय करतं, जेवढा त्यांचा इन्कम कमी पडेल तेवढं काय करतं, हे कर्ज घेतं. काय घेतं, अंतर्गत किंवा बाह्य. म्हणजे सपोज भारत सरकारची सगळी कर, परत नॉन टॅक्स म्हणा किंवा नॉन डेप्ट मधून आलेले असतील 90 रुपये आणि 90 करोड रुपये आले असतील सपोज, आणि भारत सरकारचा खर्च असेल किती, 100 करोड रुपये. भारत सरकारला 10 करोड रुपये कमी पडतात, मग भारत सरकार काय करणार, तेवढं 10 करोडचं काय करणार, कर्ज घेणार. म्हणजे भारत सरकारजवळ एकूण प्राप्ती किती झाली, 100 करोड रुपये. म्हणजे एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च केलं तर किती येणार, झिरो. म्हणजे अर्थसंकल्पीय तूट ही ऑलवेज किती असते, झिरो असते. हे लक्षात असू द्या. मग ही झाली अर्थसंकल्पीय तूट. मग पुढं कोणती आपल्याला बघायची, म्हणजे वित्तीय तूट किंवा राजकोषीय तूट म्हणलं जातं तिला. राजकोषीय तूट, त्यालाच फिस्कल डेफिसिट असं म्हणलं जातं. डेफिसिट म्हणजे तूट. राजकोषीय तूट बघत असताना बघा, राजकोषीय तूट म्हणजे काय. आता राजकोषीय तूट समजून घेताना मी सांगितलं बघा, काय अर्थसंकल्पीय तूट, अर्थसंकल्पीय तूट त्याच्यामध्ये प्लस काय करायचं, जे उधारीमध्ये आणलेला पैसा आहे तो, हा जो उधारीमध्ये आणलेला आहे ना डेप्टच्या मार्गाने, किती अंतर्गत बाह्य मी सांगितले तर 10 करोड आणला असेल सपोज, तो काय केला त्याच्यामध्ये ऍड केला तर तो काय मिळणार तुम्हाला, तुमची राजकोषीय तूट मिळेल. बॉरोविंग म्हटलं तरी चालेल, उधारीमध्ये आणलेला पैसा जो काय अंतर्गत बाह्य मार्गाने सरकारने आणलेला आहे, तो काय केला, बॉरो केलेला जो पैसा आहे तो अर्थसंकल्पीय तूट मध्ये ऍड केला तर तुम्हाला काय मिळेल, राजकोषीय तूट मिळेल. कोणती, अर्थसंकल्पीय तूट प्लस ही झाली कोणती, तुमची राजकोषीय तूट झाली. आणखी एक फॉर्म्युला आहे राजकोषीय तूट काढण्याचा, काय म्हणू शकतो आपण, अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, एकूण प्राप्ती वजा काय म्हणतो आपण, एकूण खर्च, आणि त्याच्यामध्ये अधिक काय करणार आपण, ही बॉरोविंग. आता प्लस प्लस कंसात टाकलं मी तर काय होईल इथं, एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च प्लस बॉरोविंग. आलं का लक्षात, बॉरोविंग म्हणजे उधारीमध्ये आणलेला जो पैसा आहे, ही केलं तर असा फॉर्म्युला काय होऊ शकतो, तयार होऊ शकतो. त्याला म्हणलं काय जातंय, राजकोषीय तूट असं म्हणलं जातं, किंवा काय, फिस्कल डेफिसिट. ही झाला तिसरं आपली राजकोषीय तूट झाली. आलं लक्षात, हे राजकोषीय तूट तुमच्या. म्हणजे आता राजकोषीय तूट नंतर पुढचा प्रकार पडतो ती म्हणजे प्राथमिक तूट किंवा प्रायमरी डेफिसिट. प्राथमिक तूट किंवा त्यालाच म्हणलं जातं प्रायमरी डेफिसिट. पुढचा प्रकार कोणता, प्राथमिक तूट किंवा प्रायमरी डेफिसिट. प्राथमिक तूट म्हणजे मी सांगितलं तुम्हाला कोणती तूट सांगितलेलं, राजकोषीय तूट. ह्या राजकोषीय तूट मधून काय वजा करायचं, हा महसूल मध्ये बघा जे पूर्वी घेतलेलं लोन आहे, पूर्वी काय घेतलेलं आहे, लोन आहे, त्याच्यावर तुम्ही काय भरता, व्याज भरता, आणि जे वेळं व्याज तुम्ही पूर्वी घेतलेल्या लोनवर भरलेलं आहे ते राजकोषीय तूट मधून वजा केलं. म्हणजे पूर्वी घेतलेल्या लोनवर भरले जाणारे व्याज असं म्हणलं तर चालेल, पूर्वी घेतलेल्या लोनवरील जे काय तुम्ही व्याज भरताय ते, पूर्वी घेतलेल्या लोनवरील व्याज हे कशामधून, राजकोषीय तूट मधून वजा केलं तर तुम्हाला काय मिळेल, प्राथमिक तूट मिळेल. अशा प्रकारे तुटीचे किती 4-5 काय होतात, प्रकार पडले जातात. मग आता थोडक्यात बघा, हे रब करतो मी, पहिली तूट आपण कोणती बघितली, महसूल तूट. महसूल तूट म्हणजे काय, महसूल मधला खर्च वजा महसुली जमा, भांडवली नाही, फक्त कोणती, महसुली. महसूल मध्ये काय असेल प्राप्ती ती काय झाली, महसूल तूट झाली. दुसरी कोणती आपण बघितली, प्रभावी महसूल तूट. प्रभावी महसूल तूट म्हणजे महसूल तूट वजा काय केलं आपण, महसूल तूट मधून काय वजा केलं, भांडवल तयार करण्यासाठी वापरली गेलेली ग्रँट, करण्यासाठी वापरलेली ग्रँट
ग्रँटची जी रक्कम असेल ती. नंतर प्रभावी महसूल तूट नंतर आपण कोणती बघितली, अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, एकूण खर्च वजा एकूण प्राप्ती. नंतर आपण कुठली बघितली, राजकोषीय तूट. राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे काय, तर अर्थसंकल्पीय तूट अधिक काय, बॉरोइंग, जे काय उधारीमध्ये, म्हणजेच काय म्हणतो आपण, एकूण खर्च वजा एकूण प्राप्ती प्लस काय, जो उधारीमध्ये आणलेले आहे, उधारी भारत सरकारची उधारी म्हटलं तर चालेल, भारत सरकारची काय उधारी जी असेल ती, म्हणजे इंटरनल अंतर्गत असेल किंवा बाह्य असेल, ही झाली कोणती तुमची राजकोषीय तूट. आणि प्राथमिक तूट म्हणजे कोणती तूट, प्राथमिक तूट म्हणजे ही झाली राजकोषीय तूट वजा पूर्वी घेतलेल्या लोनवर दिले जाणारे व्याज. पूर्वी घेतलेल्या लोनवर दिले जाणारे व्याज, ही काय तुम्हाला मिळेल, प्राथमिक तूट. असे तुटीचे किती जवळजवळ प्रकार पडतात, 1 2 3 4 आणि एक अर्थसंकल्पीय तूट 5. अर्थसंकल्पीय तूट ऑलवेज काय असते, 0 असते. आता आपण काय बघितलं, तुटीचे सगळे म्हणजे संकल्पना जी आहे तर तूट म्हणजे काय केलं आपण संपून घेतलं. त्याच्यामध्ये आणखी एक बघा, राजकोषीय तुटीचा आणखी एक फॉर्म्युला आहे, तो एक लक्षात असून द्या. एकूण खर्च वजा महसूलमध्ये किती प्राप्ती झाली प्लस काय नॉन डेबिट प्राप्ती. ऍक्च्युली अर्थ तोच येतोय, शेवटी तूट निघताना कोणती निघते, राजकोषीय तूट निघते. एकूण खर्च वजा काय महसूलमध्ये जी झालेली प्राप्ती आहे प्लस नॉन डेबिटमध्ये झालेली प्राप्ती, म्हणजे शिल्लक काय राहते आपलं उधारीमध्ये जो पैसा आणलेला आहे तो, म्हणजे काय म्हटलं जातं, राजकोषीय तूट. बरं असो, आता हे ग्राफ बघा, ग्राफकडे एकदा बघा. हा जो ग्राफ आहे वरची जी लाईन दिसते तुम्हाला ही कशाची आहे, राजकोषीय तुटीची आहे. त्याच्या खालोखाली लाईन दिसते ती तुम्हाला, ही जी आहे ती कशाची, महसूल तुटीची आहे. त्याच्या खालोखाली जी लाईन आहे ही आहे प्रभावी महसूल तुटची. आणि त्याच्या खाली सगळ्यात लास्टला जे आहे लाईन ती कशाची आहे, प्राथमिक तुटची. म्हणजे आता भारत सरकारने जे काय बजेट ठेवलेलं आहे, प्रत्येक बजेटमध्ये सरकारची तूट किती टक्के ही काढली जाते, कशाच्या, जीडीपीच्या. ह्या सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये असतात, पर्सेंटेजमध्ये असतात. ओके, जीडीपीच्या किती टक्के म्हणजे जीडीपीच्या पर्सेंटेजमध्ये काढलेले असते. आता बघा 2015-16ला इथं बघा साल आहे, 2015-16ला किती तूट राहिलेले, 2016-17ला किती राहिलेले, 17-18ला किती राहिलेले, 18-19ला किती राहिलेले. आणि इथं आरई म्हणजे काय, रिकरिंग एक्सपेंडिचर. म्हणजेच म्हटलं जातं की पहिलं जे आकडा असतील ना, पहिला आता बजेट कधी ठेवलं असेल हे पहिलं 2019, मागच्या वर्षीचं बजेट कधी 2019-20चं. मग ह्या बजेटमध्ये काय सांगितलं असेल, ह्यावेळेस 2018-19 आकडे त्यांच्याजवळ असतील, पण 19-20चं असतील का नाही, काहीतरी प्रोजेक्शन केलं असेल की बाबा असे ठराविक आकडे काय येतील 2019-20ला येतील, हे त्यांनी काय केलं असतील, प्रोजेक्ट केलं असतील बाबा एक. आणि मग जे रिअलमध्ये किती आलं हे म्हणजे कोणतं म्हणायचं, रिकरिंग किंवा रिअलमध्ये जे एक्सपेंडिचर आलं, ऍक्च्युअली रिअलमध्ये किती आकडे आलेले आहेत ते इथं आहेत. नंतर आता इथं परत 2020ला ह्या वर्षी बजेट ठेवलं कोणतं, 2020-21चं. ह्या वर्षी जे 2020-21चं बजेट ठेवलं त्यावेळेस आता येणाऱ्या वर्षाचा आकडा आहेत का सरकारजवळ, नाही. मग एक प्रोजेक्शन केलंय की बाबा एवढी तूट राहू शकते येणाऱ्या वर्षामध्ये, म्हणजे हे बजेटरी एक्सपेंडिचर कधीचं, 2020-21चं. आता ठीक आहे, हे झालं कधी, हे 2015 पासूनचा एक ग्राफ आहे बघा. आता 2015 पासूनचा मागच्या 5-6 वर्षापासूनचा ग्राफ आहे. ह्याच्यावरनं असं लक्षात येते बघा, ह्या ग्राफवरनं आणखी एक गोष्ट लक्षात येते, सगळ्यात जास्त कोणती तूट असते सरकारची, सगळ्यात जास्त तूट असते ती कोणती, राजकोषीय तूट. 2 नंबरला कोणती येते बघा, महसूल तूट. या ग्राफवरनं काय लक्षात गोष्ट येते, सगळ्यात जास्त कोणती, राजकोषीय तूट आहे. नंतर 2 नंबरला त्याच्या खालोखाल कोणती असती, महसूल तूट. नंतर त्याच्या खालोखाल कोणती, प्रभावी महसूल तूट. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात कमी कोणती तूट आहे, प्राथमिक तूट. आता बघा राजकोषीय तूट झालं, महसूल तूट झालं, प्रभावी महसूल तूट झालं, प्राथमिक तूट झालं. मागचा ग्राफ बघा आता 5-6 वर्षाचा, जी राजकोषीय तूट आहे ती कशा प्रकारे कमी होत गेली. कधी 2015 पासून 2016-17ला कमी झाली सरकारची राजकोषीय तूट, नंतर एकदम स्टेबल थोड्या प्रमाणात आहे, परत अचानक काय झाली, वाढली गेली. कधी आता 2019-20ला काय झाली, राजकोषीय तूट अचानक वाढली गेली. परत काय झाली, राजकोषीय तूट काय आता त्यांनी प्रोजेक्शन केलंय ही 2020-21ला किती राहू शकते, 3.5% राहू शकते. म्हणजे राजकोषीय तूट आहे असं म्हणू शकत नाही. जरी वाक्य आले एक्झाम मध्ये काय, तर राजकोषीय तूट मागील काही वर्षामध्ये किंवा मागील 10 वर्षामध्ये म्हणा किंवा 5 वर्षामध्ये सलग कमी होत आलेले आहे, असं सलग काय कमी होत गेलेलं नाही. तर काय झालेलं आहे इथं 2019-20ला काय झालेले, वाढलेले आहे. म्हणजे कमी जास्त प्रमाणात राजकोषीय तूट काय आहे. म्हणजे ग्राफ बघा असा उतरता नाही. मग
महसूल तुटच्या बाबतीत बी झालं कसे कमी जास्त आहे सरकारची. परत दुसरा ग्राफ बघा, प्रभावी महसूल तुटचा बी ग्राफ कसा आहे, कमी जास्त आहे. परत प्राथमिक तुटचा बी ग्राफ कसा आहे, कमी जास्त आहे. म्हणजे असं एकदम सलग कमी होतंय किंवा एकदम सलग तूट वाढत चाललेली असं काय कोणती गोष्ट घडत नाही. आता राजकोषीय तूट हे आकडे एक महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टीनं. ह्या वर्षी जे रिकरिंग केलेले आहेत म्हणजे ह्या वर्षीच्या एक्झामसाठी हे आकडं, पुढच्या वर्षी जसे मग पुढच्या वर्षी जी एक्झाम येईल त्याच्यासाठी पुढच्या वर्षीचं आकडं. परंतु ह्या वर्षीच्या एक्झामसाठी फक्त लक्षात असू द्या. तर आपली किती प्रोजेक्ट केलेले आहे विथ ही राहील म्हणून, राजकोषीय तूट राहील म्हणून 3.5%, महसूल तूट किती 2.7%, प्रभावी महसूल तूट किती राहील 1.8% आणि प्राथमिक तूट किती 0.4%. असं काय केलेलं आहे, प्रोजेक्ट केलेलं आहे. ह्या वर्षीचे आकडे आहेत. आता ह्याच्यामध्ये बाकी काही ज्यादा बघण्यासारख्या अशा गोष्टी नाहीत. परंतु एक लक्षात येतं की सरकारची काय राजकोषीय तूट, सरकारचा अर्थसंकल्प कसा आहे, आपला तुटीचा अर्थसंकल्प आहे. आणि ह्या तुटीच्या अर्थसंकल्पाचे काय होतात, वेगवेगळे परिणाम इकॉनॉमीवर काय होऊ शकतात. हा ग्राफ लक्षात आला असेल तुमच्या. मग तुटीचा अर्थसंकल्प असल्यावर इकॉनॉमीवर त्याचे काय परिणाम होतात हे आपल्याला बघायचं. सरकारचा अर्थसंकल्प कसा आहे, तुटीचा आहे. सगळ्यात जास्त तूट कोणती आहे, आपलं ही सगळ्यात जास्त तूट कोणती आहे, राजकोषीय तूट. 2 नंबरला कोणती, महसूल तूट. 3 नंबरला कोणती, प्रभावी महसूल तूट. 4 नंबरला कोणती, प्राथमिक तूट. अशा प्रकारे एक उतरता क्रम बी लक्षात असू द्या. आणि जर ही झाली बघा, सरकारचा अर्थसंकल्प तुटीचा आहे म्हणजे सरकारचा खर्च काय आहे, जास्त आहे आणि सरकारचा इन्कम काय आहे, कमी आहे. सरकारचा इन्कम कमी आहे आणि सरकारचा काय आहे, खर्च जास्त आहे. मग सरकार काय करेल, ह्यांचा जो जास्त खर्च आहे तो ही करण्यासाठी सरकार काय इश्यू करेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करेल, कर्ज घेईल. म्हणजे एक प्रकारे गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करेल. गव्हर्नमेंट सिक्युरिटी RBIला देऊन अंतर्गत कर्ज घेईल किंवा बाह्य कर्ज घेईल. म्हणजे सरकारला गव्हर्नमेंट सिक्युरिटी शासकीय प्रतिभूती काय करावं लागतील, इश्यू करावं लागतील. मग सरकारने कर्ज घेतलंय, मग काय सपोज 3 वर्षासाठी घेतलं असेल, 4 वर्षासाठी घेतलं असेल, त्या 2-3 वर्षानंतर सरकारला काय करणं आहे, ते देणं भाग आहे व्याज मुदला सहित. मग त्यावेळेस सरकार कुठून देणार, मग त्यावेळेस देता वेळेस सरकार काय करेल, लोकांवरचं टॅक्स वाढवू शकेल. काय करेल, टॅक्स वाढवल. मग टॅक्स वाढवलं तर काय होईल, लॅपर कर्व आहे. एक बघा, लॅपर कर्व सांगतो तुम्हाला, एक लॅपर कर्व आहे. सरकारवर लिमिट आहे, टॅक्स बी वाढवण्याचं सरकारला काय आहे, लिमिट आहे. लॅपर कर्व काय सांगतोय बघा, हे असा कर्व आहे एक लॅपर कर्व. हे टॅक्स आहे, टॅक्सचे पर्सेंटेज म्हणा. सपोज की इथे 25% सांगितलं मी, इथं 0% आणि इथं किती 100%. ही टॅक्सची आधी येणारी रक्कम, टॅक्समध्ये येणारी काय रक्कम. लॅपर कर्व काय सांगतोय, सपोज सरकारने 0% टॅक्स ठेवला तर करामध्ये पैसा किती येईल, 0 येईल ना, रक्कम किती येईल, 0 येईल सरकारला. जसा जसा सरकार टॅक्स वाढवत जाईल, जसं जसं सरकार काय करेल, टॅक्स वाढवत जाईल, तशी तशी रक्कम बी काय होत जाईल, येत जाईल, वाढत जाईल. आणि एक असा पीक पॉईंट येईल, सपोज तिथं आपण म्हणू 25% टॅक्स ठेवलाय सरकारने, असा एका पीक पॉईंटला ठराविक पर्सेंटेज टॅक्सला किती सरकारला टॅक्समध्ये काय येईल, मॅक्झिमम रक्कम येईल. परंतु परत जर सरकारने टॅक्स वाढवला तर काय होईल, लोक टॅक्सची टाळाटाळ करतील, मग टॅक्स भरणार नाहीत. किंवा मग काय म्हणतील लोक काय म्हणतील, सरकारने 30%, 40%, सगळा पैसा निम्मा अर्धा पैसा टॅक्समध्ये जातोय. मग लोक काय करतील, टॅक्सची टाळाटाळ करतील, परत काय टॅक्स भरणार नाहीत, अवॉइड करतील टॅक्स भरायचं, किंवा बिझनेस काय करणार नाहीत, एक्सपेंड करणार नाहीत, बंद करतील हे टॅक्समुळं. मग परत सरकारला काय होईल, कमी होईल. परत आणखी काय, मग अशी गोष्ट सरकारने आणखी टॅक्स वाढवला, सरकारने डायरेक्ट 100% टॅक्स ठेवला. बघा, लॅपर कर्व सांगतोय, सरकारने डायरेक्ट 100% टॅक्स ठेवला तर कोणच उद्योग सुरू करणार नाही. करेल का, नाही. उद्योगधंदे कोण सुरू करणार नाही, कारण जेवढा पैसा येणार आहे तेवढा सगळा टॅक्समध्येच द्यायचा आहे. मग हा सांगतो कोणता, लॅपर कर्व सांगतो. म्हणजे एक टॅक्स बी काय पाहिजे का, ठराविक लिमिटमध्ये असायला हवा, असं कुठल्या कर्वमधून सांगितण्यात आलेलं आहे, लॅपर कर्वमधून सांगण्यात आलेलं आहे. मग आता सरकारला मग टॅक्स बी वाढवू शकत नाही सरकार. मग एक प्रकारे मग टॅक्स म्हणजे असा इकॉनॉमीमध्ये काय होतं, प्रॉब्लेम तयार होतो. जर तुटीचा अर्थसंकल्प असेल तर मग सरकार काय करतं, टॅक्स वाढवतं. टॅक्स बी मग त्यांना लिमिटमध्ये वाढवावं लागतात. मग दुसरी गोष्ट बघा, मग ज्यावेळेस सरकारची डेफिसिट जी तूट आहे
तूट जी जास्त असेल त्यावेळेस लोक काय करतात, लोकांना माहीत असतं येणाऱ्या काळामध्ये सरकार काय करणार आहे, टॅक्स वाढवणार आहे. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं किंवा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं हे काय नाही, कारण तूट सरकारची जास्त आहे. सरकारला उधारीमध्ये सरकार घेते पैसा, म्हणजे तूट आहे म्हणल्यावर तूट जास्त असल्यामुळे लोक काय करतात, सेव्हिंग करायला बघतात. मग जो त्यांच्या जवळचा पैसा आहे तो काय करतात, सेव्हिंग करतात. कुठं करतात, या बँकेमध्ये वगैरे म्हणा. मग हे जर सरकारचा पैसा हा सेव्हिंग केल्यामुळं आता हा जे लोकांनी पैसा, मग कॉर्पोरेट सेक्टरला म्हणा ह्याला काय होत नाही, गुंतवणूक वाढत नाही, रोजगार तयार होत नाहीत. म्हणजे ह्या तुटीचा बघा काय काय तोटे येते. रोजगार तयार होत नाही, लोक गुंतवणूक करत नाही, उद्योगधंदे सुरू करत नाही. कारण लोकांना काय वाटतं की काय होईल, जाता येणाऱ्या काळामध्ये सरकारची तूट जास्त आहे, म्हणजे सरकारला तो पैसा द्यायचा आहे माघारी, परत ज्यांच्याकडून घेतलाय त्यांना उधारीमध्ये. मग तो माघारी पैसा देण्यासाठी सरकार काय करणार, कर वाढवणार. आणि हे कर वाढवल्यामुळं आपल्याला जास्त उद्योगधंद्यामध्ये काय होणार नाही, फायदा होणार नाही. मग काय करायचं, लोक जास्तीत जास्त काय करतात, सेव्हिंग करतात. मग हे कुणी सांगितलेलं आहे, एक इकॉनॉमिस्ट आहेत बघा, डेव्हिड रिकॉर्डो नावाचे इकॉनॉमिस्टने हे सांगितलेलं आहे. डेव्हिड रिकॉर्ड नावाचे. लोक ज्यावेळेस सरकारची काय असते, जास्तीत जास्त ज्यावेळेस सरकारची काय असते, तूट असते, त्यावेळेस लोक काय करतात, सेव्हिंग करतात. हे डेव्हिड रिकॉर्ड, त्यालाच रिकार्डियन इक्विव्हॅलन्स असं सुद्धा म्हटलं जातं. रिकार्डियन इक्विव्हॅलन्स असं देखील म्हटलं जातं. आता आणखी काय प्रॉब्लेम होऊ शकतो, हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो इकॉनॉमीमध्ये. आणखी काय प्रॉब्लेम होऊ शकतो तूट झाल्यामुळं, सरकारची तूट झाली, सरकारने काय केल्या, गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केल्या. गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केल्या, सरकार कुणाकडून पैसा विकत घेणार, बँक असेल, LIC असेल, परत प्रायमरी डीलर असतील, हे जे असतील यांच्याकडून सगळा सरकार काय करेल, मार्केटमधून पैसा उचलून घेईल. मार्केटमधला सगळा पैसा कुणी नेला, सरकारनेच नेला, गव्हर्नमेंटने नेला. मार्केट आणि एखादी कंपनी असेल आणि कंपनीला मार्केटमधून पैसा पाहिजे असेल तर तो मिळेल का पैसा कंपनी मिळाला तरी कसं, व्याज दर जास्त असतील, कारण मार्केटमध्ये पैसा कमी झालाय. सगळा कोणी उधारीमध्ये नेलाय, सरकारने नेलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये पैसा कमी झाल्यामुळे कंपनीला व्याज दर बी काय हाय लावावे लागतील. म्हणजे कंपन्या काय करतील, मग कंपन्या म्हणतील की ठीक आहे, जॉब आपली ही करायचं नको, बिझनेस एक्सपांड करायला नको. मग त्याच्यामुळे काय होणार नाही, जॉब तयार होणार नाहीत, बिझनेस काय होणार नाही, एक्सपॅन्ड होणार नाहीत, बिझनेस वाढणार नाहीत. म्हणजे सरकारची तूट असल्यामुळे ही इकॉनॉमीवर असे इनडायरेक्ट परिणाम काय येतात. म्हणजेच एक प्रकारे काय, हा जो प्रभाव आहे, काय म्हणलं जातं, मार्केटमधून जो कंपन्यांना पैसा वगैरे मिळत नाही, बिझनेस एक्सपॅन्ड होत नाहीत, हा जो प्रभाव आहे याला काय म्हणलं जातं, हासकारी प्रभाव. म्हणजेच क्राउडिंग आउट ऑफ कॉर्पोरेट, क्राउडिंग आउट होतं. क्राउडिंग आउट, कुणाचं क्राउडिंग आउट होतं, बाहेर जातात तर कॉर्पोरेट बॉरोवर असतात, जे कंपन्या वगैरे असतात त्यांचं काय होतं, क्राउडिंग आउट ऑफ इफेक्ट म्हटलं जातं. क्राउडिंग आउट इफेक्ट म्हटलं जातं याला, क्राउडिंग आउट ऑफ इफेक्ट. मग आता लक्षात आलं, कंपन्यांना मग शेअर इश्यू केलं तर शेअरच्या म्हणजे शेअरला त्यांना योग्य ही मिळणार नाही, बॉन्ड केलं तर त्यांना बॉन्डमध्ये योग्य म्हणजे रक्कम येणार नाही वगैरे. ह्या सगळ्या प्रॉब्लेम असल्यामुळे ह्यालाच काय म्हटलं जातं, हासकारी प्रभाव असं म्हटलं जातं. आता ही झालं हासकारी प्रभाव. सपोज गव्हर्नमेंटची वित्तीय तूट आहे, ती भागवण्यासाठी गव्हर्नमेंट कुणाकडे जाणार आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करणार आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेऊन कोणाकडे जाणार आहे, RBIकडे जाणार आहे. RBI मी सांगितलं मार्केटमधून पैसा उचलणार आहे. आता RBI मार्केटमधून पैसा उचलणार आहे, पण मार्केटमधून जर पैसा मिळाला नाही, सपोज 100 करोड रुपये उधारीमध्ये पाहिजे आहेत आणि 100 करोड रुपये जर 60च करोड मिळाले किंवा 40च करोड मिळाले समजून चाला, आणि राहिलेले 60 करोड रुपये गव्हर्नमेंटला आणखी द्यायच्यात. मग हे 60 करोड रुपये देण्यासाठी RBI काय करणार, नोटा छापणार आणि गव्हर्नमेंटला देणार. मग 60 करोडच्या बघा, RBIने काय केल्या, ह्या 60 करोडच्या काय केल्या, नोटा छापल्या गव्हर्नमेंटला दिल्या. मग गव्हर्नमेंटला नोटा छापून RBIने दिल्या की मग ही 60 करोड नवीन पैसा आणखी परत चलनात आला. म्हणजेच काय झालं, इकॉनॉमीमध्ये जास्तीत जास्त पैसा आला. मग जास्त पैसा इकॉनॉमीमध्ये आला की काय होईल, महागाईची समस्या परत तयार होईल. आलं लक्षात. म्हणजे 60 करोड RBIने गव्हर्नमेंटला दिलं, मग गव्हर्नमेंटने काही एखादी योजना चालवली, त्याच्या अंतर्गत 60 करोड खाली दिले. म्हणजेच मार्केटमध्ये जास्त पैसा आला गेला आणि मग काय झालं, एक प्रकारे ही परत महागाईची समस्या उत्पन्न झाली. म्हणजेच गव्हर्नमेंटची जी ही आहे डेफिसिट, गव्हर्नमेंटची तूट भरून काढण्यासाठी एक प्रकार काय झालं, मॉनिटायझेशन ऑफ डेफिसिट करण्यात आलं. म्हणजे डेफिसिटचं काय झालं, म्हणजे नवीन परत गव्हर्नमेंट ते व्याज मुद्दलासहित RBIला देणार तो पैसा, परंतु ठराविक कालावधीसाठी का होईना पण महागाईची समस्या काय होऊ शकते, उत्पन्न होऊ शकते. परत आणखी काय होऊ शकतं तुटीचं,
तुटीचा प्रमाण सपोज LIC मध्ये वेगवेगळे गुंतवणूकदार असतात आणि LICनं कुणाला दिलं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये पैसा दिला आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये काय केलं, LIC वर वगैरे फोर्स करून गव्हर्नमेंटने काय केलं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये काय केली, गुंतवणूक केली. कारण गव्हर्नमेंटने फोर्स केला असेल किंवा LICला तुम्ही आमच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करा, विकत घ्या, आम्हाला काय पाहिजे, उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल. मग LICनं गुंतवणूक केली. मग LICमध्ये ज्यांनी काही ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये असं व्याजदर किती मिळणार आहेत, जय झाले किती 4-5% मिळेल, बरोबर. परंतु LICने हीच गुंतवणूक जर वेगवेगळ्या कंपन्यांमधच्या शेअरमध्ये केली असती, बॉन्डमध्ये केली असती तर LICला रिटर्न काय मिळाला असता, चांगला मिळाला असता. गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये रिटर्न कसा कमी मिळणार. मग आता हा रिटर्न LICला काय झाला, कमी मिळाला. मग LICला रिटर्न कमी मिळाला तर खाली ज्यांची गुंतवणूक आहे किंवा ज्यांनी वेगवेगळ्या LICमध्ये जे काही पैसा दिलेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या योजनाच्या अंतर्गत, म्हणजे ह्याच्या अंतर्गत वगैरे म्हणा, इन्शुरन्ससाठी वगैरे म्हणा, म्हणजे खाली जे हाऊस होल्ड आहेत, जे काही घरगुती लोक आहेत, ह्यांना रिटर्न कसा मिळेल, ह्यांना बी काय मिळेल, कमी मिळेल ना. गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये ऑलरेडी LICला कमी मिळतो या, परत ह्यांना बी काय होईल, कमी मिळेल. म्हणजे कंपन्यांमध्ये वगैरे शेअर बॉन्डमध्ये इकडे जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गुंतवणूक LICने केली असती तर तिकडे रिटर्न चांगला मिळाला असता LICला आणि ह्यांना बी खालच्या लोकांना बी काय झाला असता, रिटर्न चांगला मिळाला असता. म्हणजेच एक प्रकारे काय होतं, ही वित्तीय तूट गव्हर्नमेंटची झाल्यामुळं फायनान्शियल रिप्रेशन होतं. हाय हाऊस होल्ड ह्या लोकांचं काय होतं, फायनान्शियल रिप्रेशन होतं. ह्याचा इफेक्ट ह्याला काय म्हणलं जातं, फायनान्शियल रिप्रेशन. आलं लक्षात. म्हणजे हे तूट आपल्यासाठी काय नाही, चांगली नाही. गव्हर्नमेंट जे तूट करतंय हे तूट काय नाही, चांगली नाही. एक ह्याच्यातून काय सांगायचं सगळ्या गोष्टीतून, तर गव्हर्नमेंटची तूट काय पाहिजे, कमीत कमी पाहिजे. मग ही गव्हर्नमेंटची तूट कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, मग राजकोषीय एकत्रीकरण म्हणलं जाईल. राजकोषीय तूट कमी करायची ना, राजकोषीय काय एकत्रीकरण म्हणजेच काय, तर गव्हर्नमेंट जे वेगवेगळ्या सबसिडी देतं, सबसिडीमध्ये गव्हर्नमेंटचा काय होतं, जास्तीत जास्त खर्च होतो. मग या सबसिडी देतं, या सबसिडी काय करेल, कमी करेल. जसं पहिल्या पेट्रोल डिझेलवर सबसिडी दिली जायची, ती काय केली गव्हर्नमेंटने, पेट्रोल डिझेलवर जी दिली जाणारी सबसिडी होती ती बी काय करण्यात आली, बंद वगैरे करण्यात आलेली आहे त्या. मग नंतर म्हणजेच एक प्रकारे गव्हर्नमेंटने काय केलं, राजकोषीय एकत्रीकरण. परत दुसरं काय, गव्हर्नमेंटचं जे वेगवेगळे मंत्रालय असतील, या मंत्रालयाचा बी काय असतो, वेगवेगळा खर्च असतो. मग हा जो मंत्रालयाचा खर्च आहे तो काय करायचा, ठराविक पर्सेंटेजने काय करायचा, कमी करायचा. आता जसं वेस्ट बंगाल गव्हर्नमेंट होतं, त्यांनी काय केलं की प्रत्येक मंत्रालयाला सांगितलं तुम्ही तुमचा खर्च कमी करा, म्हणजे जे गुच्छ वगैरे तुम्ही देताय ते आता देऊ नका. परत तुमचे जे नवीन गाड्या वगैरे खरेदी करायचे असतील बाबा, म्हणजे IAS ऑफिसरला वगैरे, ते काय करू नका, म्हणजे आता नवीन गाड्या वगैरे खरेदी. परत काय, तर फॉरेन टावर असतील, विदेशात जाण्याचे जे टावर असतील मंत्र्यांचे म्हणा, IAS ऑफिसरचे, ते थोडेसे कमी करा. जास्तीत जास्त व्हिडिओ कॉन्फरन्सच करण्याचा प्रयत्न करा. असे म्हणजे काही ना काही करून काय केलं जातं, एक राजकोषीय एकत्रीकरण. सरकार काय करतं, आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतं. आता ही झालं राजकोषीय एकत्रीकरण करणं. परंतु एक काही ना काहीतरी ही पाहिजे आपल्याला. परत आणखी काय, आणखी एक त्याच्या रिलेटेड एक कन्सेप्ट आहे, राजस्व प्रोत्साहन. फिस्कल स्टिम्युलस. आता फिस्कल स्टिम्युलस म्हणजे काय बघा, राजस्व प्रोत्साहन. आता सपोज इकॉनॉमीमध्ये बघा, इकॉनॉमीमध्ये एकदम अशी मंदी चालू आहे किंवा उतार चालू आहे, मंदी किंवा उतार चालू आहे, त्यावेळेस त्या सेक्टरमध्ये ही होण्यासाठी, म्हणजे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी चालू होण्यासाठी सरकार काय करतं, फिस्कल स्टिम्युलस देतं. फिस्कल स्टिम्युलस म्हणजे काय, तर सपोज ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जास्तीत जास्त मंदी चालू आहे, तर ऑटोमोबाईल सेक्टरमधले जे कर आहेत ते कर कमी केले जातील. परत आणखी काय, त्यांना थोडेसे टॅक्समध्ये सवलत दिली जाईल, टॅक्समध्ये सवलत दिली. ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, थोड्या इकॉनॉमीमध्ये ॲक्टिव्हिटी चालू होण्यासाठी सरकार काय करतं, टॅक्समध्ये वगैरे काय करतं, सवलत देतं. त्यालाच म्हणलं काय जातं, फिस्कल स्टिम्युलस असं म्हणलं जातं. जेणेकरून त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी पुन्हा काय व्हाव्या, रिव्ह्यू व्हाव्या, त्याच्यासाठी सरकार काय करतं, फिस्कल स्टिम्युलस वगैरे देण्याचं काम करतं. हे फिस्कल स्टिम्युलस कधी दिलं जातं, ज्यावेळेस मंदी आणि उतार असतो त्यावेळेस, म्हणजे सवलती वगैरे दिल्या जातात टॅक्समध्ये वगैरे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने त्याला म्हणलं जातं फिस्कल स्टिम्युलस. आता ही राजकोषीय तूट कमी करण्यासाठी आणला कोणता कायदा, FRBM ॲक्ट. FRBM कायदा, FRBM कायदा. लिगली काय गोष्टी झाल्या का, तर लिगली बी गोष्टी झाल्या. ह्याच्यामध्ये कोणता कायदा आणला, FRBM कायदा आणला, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. ह्या सरकारच्या ज्या तुटी आहेत त्या कमी करण्यासाठी हा कायदा आणला, बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. कधी आणला, 2003 ला.
कशासाठी? या सरकारच्या ज्या वेगवेगळ्या तुटे आहेत ह्या काय करायच्यात? कमी करायच्यात. ह्या सगळ्यांना काय करायचं? आपल्याला मॅनेज करायचं. ह्याच्यासाठी आणला FRBM कायदा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. आता ह्या कायद्यामध्ये अशा प्रकारे सांगितलं बघा, FRBM कायद्यामध्ये काय सांगितलं? ज्यावेळेस आणला त्यावेळेस सांगितलं 2008 पर्यंत टार्गेट होतं. सांगितलं 2008 पर्यंत टार्गेट दिलं आणि सांगितलं जी राजकोषीय तूट आहे, फिस्कल डेफिसिट आहे, ही 3% करायची. कशाच्या? GDPच्या. केंद्र सरकारला सांगितलं. राज्य सरकारला बी सांगितलं वेगवेगळ्या 3% करायचे. कशाच्या? त्यांच्या GSDPच्या. राज्य सरकारला काय सांगितलं? त्यांचा जो GSDP आहे, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि केंद्र सरकारला काय सांगितलं? तुमचा जो GDP आहे त्याच्या किती करायची? 3%. कधीपर्यंत? 2008 पर्यंत. ही काय सांगितलं? राजकोषीय तूट सांगितलं. आणि दुसरं सांगितलं महसूल तूट. महसूल तुटी 0% करायची. कधीपर्यंत? 2008 पर्यंत. कशाच्या? GDPच्या. आणि राज्यांना कोणता? त्यांचा GSDP असेल. ह्याच्या काय करायचं आपल्याला? ही करायचं म्हणजे एक प्रकारे 0% करायचे. महसूल तूट काय करायची आपल्याला? GDPच्या आणि GSDPच्या काय करायची? 0%. असं वेगवेगळ्या राज्यांना सांगितलं. आता ही राज्य सरकारला असं सांगितल्यानंतर ॲक्च्युली हे जे टार्गेट आहे हे काय झालं नाही? अचीव्ह झालं नाही. FRBM कायद्याचं जे टार्गेट आहे बघा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे 2003चा, ह्याचं टार्गेट जे 2000 कितीपर्यंत सांगितलेलं? 8 पर्यंत सांगितलेलं, हे काय झालं नाही? अचीव्ह झालं नाही. मग काय? तर केंद्र सरकार म्हणलं हे आमच्याच्याने काय शक्य नाही. त्यावेळेस मनमोहन सिंग होतं, एवढं टार्गेट 3% GDPच्या करणं वगैरे आमच्याच्याने काही नाही शक्य नाही, किंवा महसूल तूट 0% आणणं काय शक्य नाही. मग 2012ला परत 2012ला FRBM मध्ये काय केली? दुरुस्ती करण्यात आली. ही दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये ह्या दुरुस्तीमध्ये ह्या पहिल्यांदा ज्यावेळेस कायदा आणला त्यावेळेस 2च गोष्टी होत्या FRBM कायद्यामध्ये. कोणत्या होत्या? राजकोषीय तूट आणि महसूल तूट. ह्या दोन्हीचाच उल्लेख केला होता. मग ज्यावेळेस 2012ला दुरुस्ती केली त्यावेळेस महसूल तूट आहे FRBM कायद्यामधून काय करण्यात आली? काढून टाकण्यात आली आणि त्याच्या जागेवर आणली कोणती? प्रभावी महसूल तूट आणली. 2012ला. आणि सांगितलं ही प्रभावी महसूल तूट आणायची किती? 0%. कधीपर्यंत? 2015 पर्यंत. महसूल तूट नाही. आता काय सांगितलं त्यांनी? 2012ला दुरुस्ती करून FRBM कायद्यामध्ये प्रभावी महसूल तूट कितीवर आणायची? 0%वर. कधीपर्यंत? 2015 पर्यंत. पण ते बी काही शक्य झालं नाही. नंतर इलेक्शन झालं 16व्या लोकसभा विधानसभेचं. नंतर मोदी सरकार काय झालं? निवडून आलं. मग मोदी सरकार आल्यानंतर 2016ला ही FRBM कायद्यामधले काय टार्गेट? जेटलीचं म्हणणं असं होतं की FRBMचे जे टार्गेट आहेत ना ते आमच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत. म्हणजेच कसं की नैसर्गिक आपत्ती आली, युद्ध झालं, किंवा मंदी असेल इकॉनॉमीमध्ये, दुष्काळ असेल, तर अशा वेळेस थोडीशी सरकारला काय केली पाहिजे? सवलत दिली पाहिजे, असं जेटलीचं मग म्हणणं होतं. मग त्याच्यासाठी 2016ला बघा एनकेसिंग पॅनल गठीत करण्यात आला, किंवा एनकेसिंग समिती म्हणलं तर चालेल. एनकेसिंग पॅनल काय करण्यात आला? गठीत करण्यात आला. कधी? 2016ला. मग एनकेसिंग पॅनल, एनकेसिंग समिती काय करण्यात आली? 2016ला गठीत करण्यात आल्यानंतर त्यांनी काय शिफारसी केल्या? कशासाठी? ह्याच्यासाठी FRBM मध्ये काय करण्यासाठी? बदल करण्यासाठी एनकेसिंग पॅनलची काय करण्यात आली? गठीत करण्यात आला. ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट एनकेसिंगने सांगितली FRBM त्यांनी काय शिफारसी केल्या? या शिफारसी फक्त लक्षात असू द्या. पहिली शिफारस होती एनकेसिंग पॅनलची, FRBM कायदा रद्द करा. पहिली शिफारस होती. आणि त्याच्या जागेवर काय करा? नवीन कायदा आणा. FRBM कायदा काय करा? रद्द करा आणि त्याच्या जागेवर काय करा? नवीन कायदा आणा, अशी एनकेसिंगने पहिली शिफारस केली. आता FRBM रद्द करून नवीन कायदा आणायचा. मग नवीन कायदा आणा, त्याच्यामध्ये एक इस्केप क्लॉज टाका. इस्केप क्लॉज. आणि हे म्हणजेच काय? तर युद्ध झालं, नैसर्गिक आपत्ती आली, किंवा काय झालं इकॉनॉमीमध्ये मंदी आली, तर अशा वेळेस काय करा? तर थोडीफार प्रमाणात गव्हर्नमेंटला काय करा? सूट द्या. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, सूट दिली जाईल गव्हर्नमेंटला. किती टक्के? 0.5% GDPच्या. GDPच्या किती? 0.5%च काय करू शकतात ते? त्यांचं फिस्कल टार्गेट सांगितलं असेल बाबा 3.2% ठेवायचं ह्या कालावधीपर्यंत ह्या FRBM कायद्यामध्ये. तर ते जास्तीत जास्त किती? GDPच्या 0.5%च काय करू शकतात? त्यांचं फिस्कल टार्गेट आहे ते काय करू शकतात? डेबिट करू शकतात, किंवा म्हणजेच काय? वाढवू शकतात. थोडंफार 0.5%ने काय झालं? सरप्लस झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. असं त्यांनी काय FRBM ह्यांनी एनकेसिंग समितीने काय केली? शिफारस केली. दुसरी शिफारस केली एनकेसिंग समितीने, ती म्हणजे राजकोषीय परिषद, फिस्कल काउन्सिलची स्थापना करा.
ह्या सगळ्याला मॉनिटर करण्यासाठी, ह्या सगळ्यावर देखरेख ठेवण्यासाठी काय करा, फिस्कल काउन्सिलची काय करा, स्थापना करा असं सांगितलं. आणि परत त्यांनी एक सांगितलं, तिसरी गोष्ट सांगितली, 2017 पासून ते 2023 पर्यंत एक रोडमॅप बनवा. ह्या 2017 पासून 23 पर्यंत रोडमॅप बनवून ह्याच्यामध्ये सांगितलं, एन.के. सिंग समितीने शिफारस केली होती की जी राजकोषीय तूट आहे, ती राजकोषीय तूट सरकारची किती आणा 2023 पर्यंत 2.5% आणा असं सांगितलं एन.के. सिंगनं. आणि दुसरी सांगितलं महसूल तूट. महसूल तूट जी आहे एन.के. सिंगच्या शिफारशीमध्ये 0.8% पर्यंत आणा. कधीपर्यंत, 2023 पर्यंत. हे कोणी सांगितलं, एन.के. सिंग समितीनं सांगितलं. या 2-3 शिफारशी महत्त्वाच्या, आणखी बी काही थोड्याफार प्रमाणात काय केल्यात शिफारशी एन.के. सिंग समितीनं केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, FRBM कायदा रद्द करा सांगितलं, नवीन कायदा आणा, त्याच्यामध्ये एक एक्सक्लेप क्लॉज टाका, जे वार्स म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळेस गव्हर्नमेंटला 0.5% GDPच्या काय झालं पाहिजे, फिस्कल डेफिसिट जरी थोडीफार फ्लक्च्युएट झाली तरी काय प्रॉब्लेम नाही. मग एन.के. सिंगच्या सगळ्या शिफारशी गव्हर्नमेंटने काय केल्या नाहीत, ॲक्सेप्ट केल्या नाहीत. त्याच्यामध्ये मग एन.के. सिंगच्या ज्या शिफारशी आल्या होत्या त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने मग काय गोष्टी बघा, FRBM कायद्यामध्ये मग बदल करण्यात आला. बजेट 2018 मध्ये ठराविक बदल करण्यात आले FRBM कायद्यामध्ये. मग हे जे बदल करण्यात आलं त्याच्यामध्ये मग बजेट 2018 मध्ये म्हणा किंवा 19 मध्ये बी काही थोड्याफार प्रमाणात, आता 19-20 मध्ये बी बदल करण्यात आलेला आहे. मग ह्यांनी जे सांगितलं 19-20 किंवा बजेट 2018 ह्या दोन्ही मिळून मी बजेट काय करतो, एक FRBM मधले काय बदल असतील ते सांगतो. आता पहिला बदल मी सांगितलं, एस्केप क्लॉज काय करा, ऍड करा सांगितलेलं. मग काय केलं गव्हर्नमेंटने, ट्रिगर मेकॅनिझम आणलं, त्रिशंकू मेकॅनिझम, ट्रिगर मेकॅनिझम आणलं. सेक्शन 4 ऍड केला FRBM कायद्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय आणलं, ट्रिगर मेकॅनिझम आणलं. आता हे ट्रिगर मेकॅनिझम म्हणजेच काय, तर एस्केप क्लॉज ऍड करा सांगितलं होतं, तेच एक प्रकारे FRBM कायदा रद्द करा असं सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं, ह्यांनी सांगितलं होतं एन.के. सिंगने, पण तो कायदा रद्द केला नाही. त्याच्यामध्ये काय केली, दुरुस्ती केली आणि दुरुस्ती करून एक ट्रिगर मेकॅनिझम आणलं. ट्रिगर मेकॅनिझम म्हणजेच काय, एस्केप क्लॉज आणण्यात आलं. ते म्हणजेच काय, जर नैसर्गिक आपत्ती आली, युद्ध झालं, युद्धजन्य परिस्थिती म्हणजे युद्ध झालं किंवा मंदी वगैरे इकॉनॉमीमध्ये असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या वेळेस गव्हर्नमेंटला सूट दिली जाईल. किती टक्के, 0.5% GDPच्या. म्हणजे तेवढं टार्गेट जरी त्यांनी काय केलं, फिस्कल डेफिसिटचं सरप्लस केलं, म्हणजेच वित्तीय तूट आपलं राजकोषीय तुटीचं, तरी काय प्रॉब्लेम नाही गव्हर्नमेंटने अशा कंडिशनला. मग नंतर दुसरी गोष्ट FRBM मध्ये काय करण्यात आली, जी ही आहे राजकोषीय तूट. राजकोषीय तूट ह्याच्याविषयी उल्लेख करण्यात आला. राजकोषीय तूट 2024-25चं टार्गेट ठेवण्यात आलं. एन.के. सिंगने 2023 पर्यंत सांगितलं होतं, पण गव्हर्नमेंटने बदल करून किती 24-25चं टार्गेट केलं आणि त्यांनी सांगितलं 24-25 पर्यंत किती आम्ही राजकोषीय तूट करू, गव्हर्नमेंटने सांगितलं 3%. कशामध्ये, FRBM कायद्यामध्ये. तिसरी गोष्ट सांगितली FRBM कायद्यामध्ये, FRBM कायद्यामधनं महसूल तूट आणि प्रभावी महसूल तूट नाही सध्याला, त्या दोन्ही गोष्टी काढून टाकलेल्या आहेत त्या FRBM कायद्यामध्ये. मग फक्त आता कोणते, प्राथमिक तूट आणि राजकोषीय तूटच आहे. प्राथमिक तूट सांगितले 2024-25 पर्यंत आम्ही 0% आणू असं टार्गेट ठेवलेलं आहे. कशाच्या बाबतीत, प्राथमिक तूटच्या बाबतीत सरकारने हे 3 गोष्टी आणखी ऍड केल्या. चौथी गोष्ट ऍड केली FRBM कायद्यामध्ये, डेप्ट टू GDP. केंद्राचा डेप्ट टू GDP म्हणजे GDPच्या किती टक्के कर्ज आहे केंद्राचं, हे काय करायचंय, 40% पर्यंत आणायचंय. कधीपर्यंत, 2024-25 पर्यंत. केंद्राचा जो डेप्ट टू GDP आहे, केंद्राचं कर्ज कशाच्या तुलनेत, GDPच्या तुलनेत, हे काय करायचंय, कितीपर्यंत आणायचंय, 40% पर्यंत आणायचंय. हे 2024-25 पर्यंत हे बी गोष्ट काय करण्यात आली, FRBM कायद्यामध्ये ऍड करण्यात आली. 5वी गोष्ट ऍड करण्यात आली, केंद्र प्लस राज्य दोघांचं मिळून, केंद्र प्लस राज्य दोघांचं मिळून काय, डेप्ट टू GDP कर्ज. म्हणजे वित्तीय तूट भागवण्यासाठी केंद्र सरकारला कर्ज घ्यावं लागतं. मग हे कर्ज, केंद्राचं जे कर्ज आहे हे किती, केंद्र प्लस राज्य दोघांचं मिळून GDPच्या तुलनेत कर्ज कितीपर्यंत आणायचंय, 60% पर्यंत आणायचंय. कधीपर्यंत, 2024-25 पर्यंत. एवढ्या सगळ्या गोष्टी काय करण्यात आल्या, FRBM कायद्यामध्ये काय करण्यात आल्या, ऍड करण्यात आल्या. मग ही झाल्या ह्या ज्या सध्याच्या महत्वाच्या. FRBM सुरुवातीला आला त्यावेळेस कोणत्या 2 गोष्टी होत्या फक्त,
ज्यावेळेस आणला त्यावेळेस राजकोषीय तूट आणि दुसरी कोणती महसूल तुटीचा उल्लेख केला होता ज्यावेळेस आला त्यावेळेस. परंतु आता जर FRBM कायद्यामध्ये बघितलं तर FRBM कायद्यामध्ये काय आहे, हे ट्रिगर मेकॅनिझम आहे, परत आणखी काय राजकोषीय तुटीचा उल्लेख केलेला आहे, प्राथमिक तुटीचा बी आहे, परत आणखी दुसरा केंद्राचा डेप टू GDP असेल किंवा केंद्र प्लस राज्य यांचा डेप टू GDP हे बी टार्गेट काय केलेले आहेत FRBM कायद्यामध्ये ठरवून दिले आहेत. हे सगळे टार्गेट आता करंटचे आपल्याला महत्त्वाचे आहेत. ट्रिगर मेकॅनिझम नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस किती 0.5% GDP त्यात काय करू शकतं केंद्र सरकार फ्लक्च्युएट करू शकतं, म्हणजे वाढवू शकतं एक प्रकार त्यांची फिस्कल डेफिसिट. राजकोषीय तूटचं टार्गेट किती 3% सांगितलेले 24-25 पर्यंत, प्राथमिक तूटचं 24-25 पर्यंत किती 0% वर आणायची, केंद्राचा डेप टू GDP किती 40% आणायचा कधीपर्यंत 2024-25 पर्यंत, केंद्र प्लस राज्याचा डेप टू GDP किती आणायचा आहे 60% आणायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी FRBM कायद्यामध्ये काय करण्यात आल्या, आणण्यात आल्या. नंतर बघा हा झाला FRBM कायद्याचं. मग FRBM कायदा ज्यावेळेस ही केला जातो FRBM, आता बघा आपल्याला बजेटिंग बघायचं आहे. बजेटिंग म्हणजे काय, एक बजेट बनवण्याची काय आहे प्रोसेस आहे, त्याला काय म्हटलं जातं बजेटिंग असं म्हटलं जातं. जी प्रोसेस बजेट बनवण्याची आहे त्या प्रोसेसला काय बजेटिंग असं म्हटलं जातं. मग हे वेगवेगळ्या प्रकारे बजेट बनवलं जातं. बघा पहिलं जे बजेट असायचं ते कोणतं असायचं, पारंपरिक बजेट किंवा ट्रेडिशनल बजेटिंग. पारंपरिक बजेट म्हणजे कसंच की ह्याच्यामध्ये फक्त काय तुमचा इन्कम किती आहे, सरकारचा इन्कम किती आहे आणि सरकारचा खर्च किती आहे, सिम्पली काय कॅल्क्युलेट केलं जाणार इन्कम आणि खर्च, ह्याला काय म्हटलं जातं पारंपरिक बजेट. ह्याच्यामध्ये मग इन्कम सपोज एखाद्या योजनेसाठी 50,000 करोड दिले असतील तर त्याचा ॲक्च्युली परफॉर्मन्स काय आहे वगैरे ते काय कॅल्क्युलेट केलं जात नसायचं, सिम्पली दिलं जायचं, म्हणजे इन्कम खर्च फक्त कन्सिडर केला जायचा. त्या बजेटला म्हटलं जातं पारंपरिक किंवा ट्रेडिशनल बजेटिंग. परफॉर्मन्स बजेटिंग म्हणजे काय, ह्याच्यामध्ये बी कॅल्क्युलेट केलं जाणार, काय केलं जाणार सरकारचा इन्कम काय आहे खर्च किती आहे हे दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जाणार. परंतु हे 50,000 करोड रुपये दिले ॲक्च्युली त्याचा परफॉर्मन्स झाला आहे का नाही, हा परफॉर्मन्स सुद्धा काय केला जाईल कॅल्क्युलेट केला जाईल, परफॉर्मन्स सुद्धा कन्सिडर केला जाईल. त्या बजेटिंग प्रोसेसला काय म्हटलं जातं परफॉर्मन्स बेस्ड बजेटिंग. नंतर असते शून्य आधारित बजेट किंवा झिरो बेस्ड बजेटिंग. शून्य आधारित बजेटिंग म्हणजे काय, सपोज एखादी एज्युकेशनच्या रिलेटेड योजना असेल, शिक्षणाच्या संदर्भात एखादी योजना असेल, ह्या योजनेसाठी सरकारने किती 50,000 करोड रुपये दिलेले आहेत 2017च्या बजेटला समजून चाला. 2018च्या बजेटला सपोज सरकारने दिले असतील 55 करोड, कारण विरोधी पार्टी परत मुद्दा वगैरे बनवतील की बाबा सरकारने बाबा कमी केलं फंडिंग, मग म्हणून काय 55 परत 60 करोड, म्हणजे ह्याच्यामुळे सरकारची काय होती ॲक्च्युअली त्याचा बेनिफिट किती होतोय काय होतोय हे सरकार बघत नाही, नुसती फक्त रक्कम काय होतं वाढवत जातं. हे जसं पारंपरिक बजेटमध्ये होत असं, मग असं होऊ नये म्हणून काय केलं आता सरकारची वित्तीय तूट वगैरे वाढणार, ह्या सगळ्या गोष्टी घडणार. त्याच्यामुळं मग काय परत बजेट ही योजना डायरेक्ट काय करायची बंद करून टाकायची ह्या योजनेसाठी दिल्या असतील तर. नंतर मग शून्यापासून सुरुवात करायची, म्हणजेच काय एक प्रकारे शून्य आधारित बजेटिंग. कशी झिरोपासून सुरुवात केली जाते, त्या बजेटिंगला काय म्हटलं जातं शून्य आधारित बजेटिंग. सनसेट बजेटिंग म्हणजे सपोज एखादी योजना आहे कधी सुरू केली 2017ला सुरू केली आणि तिचं एंड कधी होणार आहे 2020 पर्यंत, म्हणजे काय सांगितलं एक सूर्यास्त सीमा ठरवून दिली की ह्या तारखेपर्यंतच असेल. अशा प्रकारचे बजेट जे बनवलं जातं ते म्हणजे असतं ते सूर्यास्त बजेटिंग किंवा सनसेट बजेटिंग. म्हणजे एका ठराविक कालमर्यादा काय केली जाते त्याला काय करून दिली जाते ठरवून दिली जाते. अशी जी प्रोसेस असते बजेट बनवण्याची ती म्हणजे सनसेट बजेटिंग. जेंडर बजेटिंग किंवा लैंगिक बजेटिंग म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये जे जनरल बजेट असतं ना आपलं सेम तेच असतं, फक्त ह्याच्यामध्ये काय दाखवलं जातो महिला पेसिफिक, जे महिलांसाठी जे योजना वगैरे चालवल्या जातात महिला पेसिफिक किती खर्च आला हवा त्या बजेटमध्ये, मग तो काय केला जातो वेगळा दाखवला जातो. म्हणजे जनरल बजेटमध्ये जे जनरल बजेट आहे तेच बजेट असतं, फक्त त्याच्यामध्ये महिलांसाठी ज्या योजना चालवल्या सरकारने किंवा जो महिला पेसिफिक खर्च आहे तो काय केला जातो सेपरेट दाखवला जातो. मग काही योजना असतील ते 100% कशा असतील महिला स्पेसिफिक असतील, काही कशा असतील ठराविक 30% योजनांना काय भाग दिला पाहिजे महिलांना, महिला पेसिफिक असेल म्हणजे महिलांना जाईल. अशा प्रकारचं बजेट असतं ते म्हणजे कोणतं जेंडर बजेटिंग. आता बघा हे झालं. आता करंटमध्ये एक आणखी मुद्दा होता एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस. बघा एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस. आता एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस काय आहे तर सपोज सरकार काय करतं त्यांची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी किंवा सरकारला काय झाला खर्च जास्त असेल तर काय करतं सरकार उधारीमध्ये पैसा आणतं. मग असं न करता सरकारने काय केलं सपोज आता एखाद्या योजनेसाठी सरकारला पैसा द्यायचा आहे तर ते कुठून देतं बजेटमधून काय करतं प्रोव्हाइड करतं. परंतु आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बघा ही FCI नावाची संस्था आहे, हिला काय करायचं खाली फूड सबसिडी द्यायची, फूड सबसिडी द्यायची खाली लोकांपर्यंत पोहोचवायची. म्हणजे ती काय करत असतं एका ठिकाणावरून काय करणार खरेदी करणार धान्य वगैरे आणि एका ठिकाणी काय करणार ते
धान्य देणार, म्हणजे रेशन कार्ड वगैरे ह्याच्या सहाय्याने. मग ही FCI आहे, FCIने काय केलं, हे FCI आहे, FCIने काय केलं, हे खरेदी करण्यासाठी वगैरे सरकार काय करत असेल, बजेटमधून सबसिडी देत असेल. परंतु ही सबसिडी न देता ह्या FCIने काय केलं, मार्केटमधून पैसा उधारीमध्ये घेतला. बघा, FCIने काय केला, सरकारने आपल्या बजेटमधून ह्याला पैसे दिले नाहीत, काय केला, FCIने मार्केटमधून काय केला, पैसा उधारीमध्ये आणला आणि काय केला, ही फूड सबसिडी खाली जी योजना आहे ती चालवली. म्हणजे एक प्रकारे बजेटमधून हा पैसा दिला गेला नाही. त्याच्यामुळे सरकारची फिस्कल डेफिसिट काउंट करताना हे जे एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस आहेत हे कॅल्क्युलेट केलं गेलं का, नाही केलं. जशी वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत विभाग प्रधानमंत्री आवास योजना चालवली होती, त्याच्यासाठी बी एक MTPC म्हणून एक नावाची आहे, ती ऑपरेट करते प्रधानमंत्री आवास योजना. मग ती ज्यावेळेस प्रधानमंत्री आवास योजना, त्यावेळेस बी काय करणार, ती कंपनी खरेदी मार्केटमधून पैसा उचलणार आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तो काय केला जाणार, दिला जाणार. म्हणजे एक प्रकारे मार्केटमधून पैसा उधारीमध्ये घेऊन इकडे ही प्रोसेस काय केली जाते, चालवली जाते. म्हणजे हे जे एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस आहेत हे बजेटचा पार्ट नाही. एक प्रकारे बजेट पब्लिश केल्यानंतर सांगितलं जातं की एवढा सरकारी कंपन्यांनी पैसा आणलेला ह्या योजनेमध्ये दिलेला आहे. म्हणजे बजेटमध्ये हे कॅल्क्युलेट केलं जात नाही. मग हे कसं NK सिंगचा वित्त आयोग बनवला होता, त्यांनी सांगितलं होतं की हे एक एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस आहे, हे काय आहे, फायनान्शियल ट्रान्सपरन्सीसाठी काय नाही, चांगलं नाही. म्हणजे वित्तीय ट्रान्सपरन्सी काय होत नाही, राहत नाही ह्याच्यामुळं. आणि हे जनरली बजेट पब्लिश केल्यानंतर सांगितलं जातं की एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस एवढं आहे. म्हणजेच काय, जर सरकारची वित्तीय तूट कॅल्क्युलेट करताना हा पार्ट काय केला जाणार नाही, कन्सिडर केला जाणार नाही. म्हणजे वित्तीय तूट काय होईल, थोडी कमी येईल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. असो, परत CSR बघा, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपन्यांना काय करावं लागतो, त्यांचं मागच्या 3 वर्षाचं जे प्रॉफिट आहे त्याच्यावर काय करावं लागतो, ठराविक काय करावं लागतो, CSR द्यावा लागतो. किती, 2% CSR दिला. मग हा 2% CSR कंपन्यांना द्यावा लागतो. कुणा कशासाठी, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, शिक्षण असेल, परत पर्यावरण असेल, ह्याच्यासाठी काय करावं लागतो, कंपन्यांना खर्च करावा लागतो ठराविक पर्सेंटेज मागच्या झालेल्या. आता हे CSR ही पहिलं, जर कंपन्यांनी हा CSRची रक्कम दिली नाही तर तो काय मानला जायचा, पहिलं क्रिमिनल गुन्हा मानला जायचा. परंतु आता काय केलेला आहे, तो ह्या बजेटमध्ये सांगितलेला आहे, तो सिव्हिल खटला असेल किंवा काय म्हणतात दिवाणी खटला असेल. हा CSRची रक्कम दिली नाही तर कंपन्यांसाठी, एक प्रकारे कंपन्यांना हे करण्यासाठी, पुश करण्यासाठी हे केलेलं आहे. थँक्यू.